भावांनो सकाळ झाली आणि खाली गणपती दुपारी गणपती आणायला जाणार। आम्ही पडद्याचं इथलं काम करतो, थांब दाखवतो। आमच्या पडद्याचं काम करतो, इथे वर लावणार आहे खिडकी। आमच्या इथे ते वर तिकडे काहीतरी झाले, तर माझ्या पप्पानी दादा गेलेत बघायला, थांबा दाखवतो। बघायला चालले वर, ते चालले तिकडे। हे ना ते वालं घर आहे इथलं, त्या घरातनं दूर निघतो आणि माझ्या पप्पानी लोक गेलेत बघायला। आता आल्यावर बघू काय झालं। पण तिथे वर घर होतं, आपल्यासोबत प्रँक झाला। मी सांगितलं तुम्हाला, आपल्यासोबत एक प्रँक झाला। काय झालं माहिती भावांनो, तिकडे आहे ना एक आमच्या समोरचं घर आहे ना, म्हणजे ते हे आमच्या समोरचं घर आहे ना, हे आमच्या समोरचं घर आहे ना, तिकडे आहे ना म्हणजे त्यांनी काहीतरी जाळलेलं आणि आम्हाला वाटलं की काहीतरी आग बीक लागली का, म्हणून आम्ही सगळेजण बघायला गेलेलो। नंतर मग नाही लागली। हे बघा भावांनो, थांबा दाखवतो तुम्हाला घर। नाही बघा, हे घर आहे ना हे वालं, त्या घरात मागच्या साईडला बोलवते भावांना। आणि आता कळलंय आमच्या उद्या, आज गणपती आणणार होतं दुपारी, पण आता नाही आणणार आहे, उद्या सकाळी आणणार आहे। ते काय आमच्यातले बैल काका ना ते बोलले आज नाही आणायचं गणपती, उद्या आणायचा आहे सकाळी। मग आई शारणं हे लोक पण आहेत ना, मग सकाळी तुम्हाला भेटतील। थोडी आता मला भूक लागलेली मला आणि माझ्या भावाला, तर आम्ही दुकानात चाललोय साण्यावर। आमची नदी आहे, दुकान आहे आम्ही इथं जरा बघायला थांबलेलो पुढे, आणि दुकान त्याच घरी पोचले। इथं गेलेलो सानेवर, आणि इथं मोठ्या बा काम करतायत, नारळ फोडतायत। हे बघा मोठ्या बा नारळ फोडतायत, हे बघा। उद्या ह्याच्यासाठी कशासाठी? गणपतीसाठी मोदक करायचे आहेत ना, हा म्हणून। आता डेकोरेशनची तयारी करतोय, थांबा दाखवतो। डेकोरेशन हे लावणार आहे इकडे सिलिंगवर। काम कसं ठेवतेस? मला काय करायचं, तुम्ही कोण उठणार? ते लोक आलेत आता, आई शारणा आणि त्यांचे मम्मी पप्पा। थांबा दाखवतो, आणि डेकोरेशन पण चालू आहे अर्ध। आमचं डेकोरेशन पूर्ण झालंय, मी तुम्हाला दाखवतो। हे असे भावना डेकोरेशन, तर गणपती बसणार आमचा। हे सरक काही तर मध्ये गणपती बसणार, एवढं डेकोरेशन। बघितलं असेल, मस्त आहे ना डेकोरेशन। आता आपण डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू, तर आज मी ब्लॉग एवढाच करतोय। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।